जीवधन किल्ल्याचं मराठ्यांच्या इतिहासात एक वेगळंच महत्त्व आहे. हा किल्ला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजेच शहाजीराजांचा इतिहास सांगतो. इथे स्थित असलेला नाणेघाट, नानाचा अंगठा, रिव्हर्स धबधबा, जीवधन किल्ला आणि वानरलिंगी सुळका आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्वालामुखीच्या उद्रेकामध्ये तयार झालेला सह्याद्री परिसर आणि त्यातला मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजेच आपला नाणेघाट आणि त्याच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेला किल्ला म्हणजे जीवधन आणि त्या किल्ल्याचं मुख्य आकर्षण म्हणजे वानरलिंगी सुळका. तर या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. तसेच आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आपण पुण्यावरून जीवधनला येणार असाल तर 128 किलोमीटरचं अंतर कापावं लागेल. तसेच मुंबई आणि नाशिकवरून येणार असाल तर 180 किलोमीटरचं अंतर कापावं लागेल. गुगल मॅपवर आपल्याला या सर्व गोष्टी व्यवस्थित समजतील. पुणे मार्गे आल्यावर नारायणगाव जुन्नर मार्गे नाणेघाटात जाता येतं. जुन्नरमध्ये आल्यावर आपल्याला लेण्याद्री आणि ओझर गणपती करता येतो. तसेच शिवरायांचे जन्मस्थळ श्री शिवनेरी गड सुद्धा पाहता येतो. त्याचबरोबर जुन्नरचा पूर्ण परिसर आणि जिजाऊ साहेबांचा पुतळा पाहता येतो. याच मार्गाने सरळ पुढे रस्त्याने गेलं की वाटेत आपल्याला नाणेघाटाचं संरक्षण म्हणून ओळखण्यात आलेला गड म्हणजेच चावंड उर्फ प्रसन्नगड लागतो. अगदी कातळकड्यांनी वेढलेला, चढायला मध्यम असणारा हा गड आहे. गडाच्या पायथ्याची शेती, भात लावणी आपलं मन वेधून घेते. येणारे जाणारे पर्यटक इथे थांबून या विहंगम नजाऱ्याचा आस्वाद घेताना आपल्याला दिसून येतात. प्रसन्नगड ओलांडून पुढे जाता जाता आपल्याला रस्त्याच्या बाजूने नव्याने वाहणारे ओढेनाले, डोंगरकड्यांना फुटलेली हिरवीगार पालवी, गावातील लोकांची सकाळची लगबग, छोटे छोटे धबधबे, रानातून सोडलेलं पाणी आपल्याला आकर्षित करून घेतं. या भागात पावसाचं प्रमाण अधिक, त्यामुळे रानं गच्च पाण्याने भरलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासाठी ही गोष्ट कुतूहलाची, पण स्थानिक लोकांना याचं काहीच वाटत नाही. त्यांच्यासाठी ते रोजच. या भागात रस्ता खूप खराब आहे, त्यामुळे गाडी करा किंवा बस चांगली करा. रस्त्याने मोठे मोठे खड्डे आहे, उगाच जाताना आपल्या गाडीचा काही प्रॉब्लेम नको, त्यामुळे सांभाळून या. मंडळींनो, या नाणेघाटात येण्यासाठी आपल्याला दुचाकीसाठी 20 रुपये, कारसाठी 50 रुपये आणि बससाठी 200 रुपयाची पावती आकारली जाते. बाकी गाडी पार्किंग सर्वत्र फ्री आहे. आपण पोहोचलो की लगेच समोर कोकणात उतरणारा नाणेघाट पाहायला मिळतो आणि समोरचा दगडी रांजण आपले स्वागत करतो. त्या काळी हा जकात नाका होता आणि या रांजणात शिक्के टाकले जायचे. हे जमा झालेले पैसे ज्या तिजोरीत ठेवले जायचे ती तिजोरी म्हणजे जीवधन किल्ला. आज आपण आलोय जीवधन किल्ल्याला भेट देण्यासाठी, पण ज्या ठिकाणी आपण पार्किंग करतो त्या ठिकाणीच नाणेघाट येते. नाणेघाट म्हणजे कोकणातून देशाला जोडणारा मार्ग. पुरातन काळामध्ये हा मार्ग वापरला जायचा आणि त्याचा टोल टॅक्स म्हणून काही नाणे एका रांजणात टाकले जायचे आणि तो हा रांजण.
पूर्वीच्या काळात नाणेघाटाच्या लगतच असलेल्या डोंगरावर बांधकाम करण्यात आले आणि त्याला किल्ल्याचं स्वरूप प्राप्त झालं. घाटात उतरून गेल्यावर आपल्याला काही छोट्या मोठ्या गुहा आणि पाण्याची टाकी दिसून येतात. पूर्वी येण्या जाणाऱ्या सर्व पर्यटकांसाठी व्यापाऱ्यांसाठी राहण्याची आणि पाण्याची सोय म्हणून एक खोदण्यात आली असावी. श्रीमुख सातकर्णीचा मुलगा श्री सातकर्णी यांनी व्यापाऱ्यासाठी हा नाणेघाट तयार करून दिला आणि वापरासाठी कर जमा करू लागले. श्री सातकर्णी याचं लवकर निधन झालं. त्यानंतर त्यांची पत्नी नागनिका आणि मुले शक्तिश्री आणि वेदश्री यांनी राज्यकारभार सांभाळला. नाणेघाटात आपल्या गाड्या पार्क कराव्यात आणि पायी जीवधनच्या दिशेने अर्धा तास चालल्यावर आपल्याला जीवधनचा पायथा तसेच रिव्हर्स धबधबा लागेल. चला 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 चला. आता पुढे इकडे डोंगराला जायची तिकडे. चल चल पुढं चल. तू रोड दाखवायचा आम्हाला, तूच शकतोय. हो रोड चुकला नाही पाहिजे बरं का. आता इथं आम्हाला रस्त्याने जाताना एक डॉग भेटलाय. तो आम्हाला हा मार्ग दाखवतो चाललाय. दोनशे मीटर चालत राहिल्यानंतर आपल्याला असा खडकाळ भाग लागेल. तो रोड आपला बरोबर आहे, त्याच दिशेने आपल्याला समोर जायचं. पंधरा ते 20 मिनिटचा ट्रेक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी धबधब्यांचा आवाज लागेल आणि या ठिकाणी आपल्याला जीवधन किल्ला दिसेल. हा आपल्याला माझ्या मागे जो दिसतोय त्याला वानरलिंगी चौका म्हणतात आणि त्याच्या बाजूचा जो आहे तो आपला जीवधन किल्ला. त्या ठिकाणी रॅपलिंग पण केली जाते, पण आता ह्या दिवसात रॅपलिंगला परमिशन नसते. आणि त्याच्या खाली तुम्हाला हे जे दिसतंय हे आहे रिव्हर्स वॉटरफॉल. आता तो जवळ गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. कोकणातून येणारा प्रचंड वारा नाणेघाटाच्या कड्यांना धडकतो आणि वरून पडणारे पाणी पुन्हा वाऱ्याच्या वेगाने उलट्या दिशेने पडते. त्यालाच रिव्हर्स वॉटरफॉल म्हणतात. राज्यभरातून इथे खूप सारे पर्यटक हा नजारा पाहण्यासाठी येत असतात. आज पाऊस कमी, परंतु धुक्यांचे मोठे साम्राज्य होते आणि वाराही खूप कमी असल्याने पाणी रिव्हर्स होत नव्हते. आपल्या ड्रोनच्या नजरेतून एक अविस्मरणीय असा क्षण टिपून घेतला. या ठिकाणी आपल्याला नाण्याच्या अंगठ्याचे भव्य रूप दिसून येते. मागील बाजूस धुक्यात हरवलेला जीवधन नजरेस पडतो. त्याचं आकर्षण वाढवणारा तो वानरलिंगी सुळका धुकं गेलं की दृष्टिक्षेपात पडतो. बिस्किट पुढे संपले बिस्किट आणलीच नाही. त्याला ना आशा लागत कोणी तिथून आल्यावर ते लगेच मागे येतात. मागकडे बघतात. हा पण मग आता असं नसल्यावर काय द्यायचं आम्ही. आपण द्यायचं आम्ही खायचं. डस्टबिन कुठे डस्टबिन आहे बघा. मित्रांनो, रिव्हर्स वॉटरफॉलच्या जवळ आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक स्टॉल लागतो, जिथे आपल्याला चहा, मॅगीची सोय, बिस्किट, कुरकुरे वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला मिळून जातात. आणि हे दादा इथे बसले दादा पहा, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीच्या आपल्याला मिळून जातील. या ठिकाणी तुम्हाला सगळं काही भेटून जाईल. आता वाऱ्याचं प्रमाण पूर्णपणे कमी आहे. कमी म्हणण्यापेक्षा वारच नाहीये, तर त्यामुळे रिव्हर्स वॉटरफॉल चालू नाहीये. ज्यावेळेस वाऱ्याचं प्रमाण वाढेल त्यावेळेस तो वॉटरफॉल चालू होऊन जातो. आता हे डॉग हे अगदी सुरुवातीपासून आमच्या सोबत आहे. त्याला या ठिकाणी बिस्किट वगैरे चारले, थोडा खुश झाला, पण तो अजून पण मागे हटायचं नाव घेत नाहीये. आता तो किल्ल्यावरच यायचं म्हणतोय. आपल्याला वरती चढायला चालू करायची. चढण्याला बराच वेळ लागणार आहे, पण तेवढं पटपट आता आपण वरती जाऊ. आता आम्ही गट ट्रेक चालू करतो, तोवर तुम्ही रिव्हर्स धबधबा आणि मोठे मोठे कडे पाहून घ्या.
मित्रांनो, तो आहे रिव्हर्स वॉटरफॉल. आणि ही जी छोटी वाट पाहत आहे, ती वर जाते छोटी वाट. ती वाट न चुकता धरून जायची, तरच आपण या ठिकाणी बरोबर पोहोचणार आहेत. नाहीतर ह्या जीवधन किल्ल्याला अशा खूप साऱ्या वाटा आहेत ज्या आपल्याला चुकीच्या मार्गाने नेऊ शकतात. जीवधन गडावर शहाजीराजे स्वतः येऊन गेले होते. या ठिकाणी आता गडावर फिरण्यासाठी येणारी काही माणसं आपल्याला भेटली, त्यात आपल्यासोबत तिथून पुढे प्रवास करणार आहे. कोण कुठून आल तुम्ही? आम्ही बोटा काय? मोठा 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 आहे फाटा. आहे पाटा. हे तुम्ही दोघं सोबत ना? निजामशाहीचा वारसदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूर्तजा निजाम याचा सांभाळ शहाजीराजांनी केला होता निजामशाही टिकवण्यासाठी. परंतु या मूर्तजाला मुघलांनी कैद केले आणि शहाजीराजांना हा जीवधनी मुघलांना द्यावा लागला. त्यावेळी शहाजीराजांनी मुघलांशी काही तह केले होते. एकदा गडाची वाट आपल्या बरोबर सापडली की त्यानंतर आपल्याला हा एक बोर्ड लागेल. हा बोर्ड व्यवस्थित वाचायचा, त्याच्यावर काय नियम दिले ते वाचायचे, ते गडासाठी पुढे मार्गस्थ व्हायचं. नंतर मित्रांनो, या अशा प्रकारची खडी चढाई आहे ठिकाणी पाहायला लागेल. हा जंगल पॅच आता पूर्णपणे संपला आहे आणि तो सुरू झाल्यानंतर हा कातळ कडा. आणि या किल्ल्याचं विशेष म्हणजे इथं बांधकाम कमी आहे आणि हा जो कडा आहे, हा कडा असा पोखरून त्यांनी ह्या पायऱ्या बनवल्यात. आणि त्या पायऱ्यांची लांबी बघा किती, कमीत कमी 6 ते 7 मीटर एवढी लांबी ह्या पायऱ्यांची. मोठ्या पायऱ्या त्या ठिकाणी, त्यामुळे चालताना अजिबात घाबरायचं नाही, निसटण्याची काही भीती नाही. तुम्हाला यायचं असेल तर येथपर्यंत बिनधास्त येऊ शकता. पुढचा तो पॅच आहे तो थोडा कठीण आहे. आता आपण पाहू कसं आहे, तुम्हाला दाखवतो तुम्ही. त्यामुळे ह्या अशा बाहेर आहेत आणि ह्या वरच्या अजून तेवढ्या बाकी आहेत. हा धोक्यात गायब झालेला वानरलिंगी सुळका आहे. तिकडे जाण्यासाठी रस्ता अगदी कड्याच्या पोटातून जातो. आणि वरती येताना त्या छोट्या दादाने आपल्याला आवाज दिला की आम्हाला पण वरती यायचं आहे, पण रोड भटकू नये म्हणून आम्ही तुमच्यासोबत येतो. तर ही एक मानसिकता ह्या मुलांची मला छान वाटली, कारण एकांटी भटकणं ते पण ह्या अरण्यात खूप अवघड गोष्ट आहे. त्यामुळं हा दादा आणि ह्या त्यांच्या 2 बहिणी असे 3 जण सोबत होते. एकदा हाय करा आपल्या प्रेक्षकांना. तर आता हे आपल्या वरपर्यंत सोबत राहणार आहे आणि जर तुम्ही ग्रुपने या ठिकाणी आले तर तुमच्यासाठी सेफ्टी आहे. एकांटी येण्याचा प्रयत्न करू नका, जंगल मोठे. आता ही मुलं आहेत आळेफाट्याची, बरोबर ना? आळेफाट्याची. नाव काय तुमचं मॅडम? मानसी वागचौरे. आणि तुमचं? हां. आणि दादा? शंतनू वागचौरे. डॉगी कुठं जायचं आपल्याला? डॉगी कुठं जायचं? मित्रांनो, हा पॅच पहा किती अवघड आहे. स्ट्रेट चढाई आहे आणि अंगाला धरून आपल्याला चढायचं आहे. आणि हे वरती पण पाहू शकता कशी आहे, सरळ वरती जायचं आपल्याला या ठिकाणी. आणि सगळं धुकं आहे आल्यापासून, काहीच समोर दिसत नाही. आपला डॉगी पाहत आहे, त्या डॉगीला आता वरती येता येईल ना, त्यामुळे त्याचा आता इथंच मुक्काम राहील. तो त्याचा आता माघारी जाईल. आपण त्याला आता वर नेऊ शकत नाही कसंच. इथं एकटा माणूस चढणं पण अवघड आहे. आता तो प्रयत्न करतोय, पण ते नाही आलं तर अति उत्तम राहील, कारण त्याला उतरता येणार नाही त्यानंतर. काय नाही करणार ते. स्ट्रेट वरती जायचं, स्ट्रेट वरती. एवढ्या वरती चढाई आहे फक्त एका ग्रिलला जाऊन, ती कठीण वाटते. आणि अजून एक म्हणजे इथे एक डॉग आलाय बघा. जायचंय वरती,
त्याला इथून वरती जाता येणार. एक डोका आपला खालीच राहिला, त्याला वरती चढता येणार. आता त्याच्यापेक्षा हा थोडा तंदुरुस्त होता शरीराने, पण हा पण आता इथे येऊन अडकलाय. आता ते ओरडते मोठे, त्याला वरती यायचे, पण आता नेणार कसं? मोठा आहे बघा तुम्ही, हे बघा एवढा आहे. काय करायचं तू सांगा आता, काय करायचं? हां बघ ए बाबू, काय करायचं तू सांगा. कसं काय जायचं वर? कसं काय जायचं? हां कसं काय जायचं वर? वर जायचं ना? कसं काय जायचं? ते आता आपल्याला भुंकतंय, त्याला वरती येता येणं या ठिकाणी. किती वेळ थांबले. तो म्हणतोय मला पण आता वरती यायचं तुमच्यासोबत, त्याला आणणार का ते? अजून भुंकतोय. सन 1818 साली ब्रिटिश अधिकारी मेजर एल्ट्रीज यांनी सुरुंग लावून या ठिकाणी बॉम्बस्फोट केले. तोफा लावून या ठिकाणच्या पायऱ्या त्यांनी नष्ट केल्या. या ठिकाणी आल्यानंतर आमचा थोडासा मूड ऑफ झाला आहे. त्याला कारण असं आहे की जो चढाईचा पॅच होता, जी मेन महादरवाजा आहे, गोमुख पद्धतीचा दरवाजा, त्या ठिकाणी एक रस्सी लावलेली होती वरती जाताना, आणि आता ती रस्सी कोणतरी तोडलेली आहे. तर ह्या मेन दरवाजापाशी येऊन आम्हाला वरती चढता नाही आलं. तुम्हाला आता काही फुटेज दाखवतो कशा पद्धतीने आता लोक चढतात ते, परंतु पाऊस आणि धुकं ह्या परिस्थितीचा विचार करताय कोणीही वर जाता कामा नाही असं आम्हाला वाटतं. पण त्यांना सांगून पण त्यांनी काय ऐकलेलं नाही आहे. ते आता एक एक करून वर गेलेत, पण खाली कसं येणार? जायला तर आम्ही पण वरती गेलो असतो, पण खाली येताना काय करायचं? एक तर आमच्याकडे मोठ्या मोठ्या बॅग, त्याच्यामध्ये आपल्या शूटिंगचं सगळं सामान, मग ते खाली कसं येणार हा प्रश्न होता. तर आता पाहू अजून काय करता येते का. वरच्या शॉर्ट ड्रोनने जर घेता आले तर तुम्हाला ते दाखवतो, परंतु आता आम्ही जीवधन सर नाही करू शकत, इथपर्यंतच आपलं ट्रेक राहील. आता खाली जाऊन परत दुसऱ्या मार्गाने वानरलिंगी सुक्याकडे आमचा जायचा प्लॅन आहे. महादरवाज्यातून पाण्याचा लोट येत आहे, त्यामुळे हा खडक निसरडा झाला आहे. गडावर फिरायला येणारे तारुण्याच्या नादात वायफट प्रयत्न करतात, पण या स्लिपरी कातळावरून जर पाय किंवा हात निसटला तर खाली जीवघेणा अपघात होऊ शकतो. ह्या गडावर येत असताना ना आपल्या पायऱ्यांच्या मध्ये ना ह्या अशी काही साईन दिसतात. हे बघा, हे साईन. आता हे साईन कायचं आहे? बघायचं नाही काम. इंग्रज लोकांनी या ठिकाणी सुरुंग मारली, त्याच्यामध्ये दारूगोळा टाकून स्फोट केला, आणि हा जो पायरी मार्ग दिसतो ना मागचा, हा पायरी मार्ग पूर्णपणे उद्ध्वस्त केला. आणि आज त्या पायरी मार्गाची कोणतरी रस्सी तोडली, त्यामुळे आम्हाला वरती जाता नाही आलं. तर आता आम्ही इंग्रजांना शिवाय देतोय. 50 वर्षापूर्वी त्यांनी कांड केलेत आणि शिवाय आत्ता खातात ते. एवढं दमून थकून आम्ही एवढं लांब आलोय, आणि फक्त आज त्यांच्यामुळे आम्ही वर नाही जाऊ शकलो. वाईट केलं त्यांनी. मंडळींनो, तुम्हाला हा नजारा कसा वाटला नक्की सांगा. दोन्ही बाजूने तासलेली कडी, खाली पाण्याचे वाहणारे पाट, धुक्यांचं साम्राज्य, आणि त्यातून आनंद घेताना आमचा ग्रुप. किती भारी वाटते आम्हाला ही गोष्ट. तुम्ही सुद्धा. तो जेंट्स वरून खाली या ठिकाणी आला होता. त्याचा आता एवढ्या वरून पडल्यानंतर त्याचा मृत्यू निश्चित आहे. बरोबर मधोमध एक छोटीशी आपल्या गुहा पाहायला भेटते. तुम्हाला ती गुहा दाखवतो. छोटीशी गुहा आहे, आणि त्या सुळक्याचा एरिया खूप मोठा एरिया आहे हा. तिथून जर आपल्याला ह्या गडाचा तो भाग पाहायला भेटला तर आपण एकदा जाऊन त्या ठिकाणी चेक करू. मित्रांनो, त्या गुहेपेक्षा आम्ही आलोय आता, पण ती छोटी गुहा नाही, ते लांबलचक होल आहे आतमध्ये. हे बघा, इथून तुम्हाला दिसतंय का? हे बघा, लांब होल ही. आणि या ठिकाणी कोणीतरी स्वयंपाक केलेला आहे पहिला. आपल्याला जळलेले लाकूड फाटा वगैरे इथं पाहायला भेटतात. आणि आतमध्ये आता किती लांब आहे माहीत नाही. मित्रांनो, आम्ही आहे आता वानरलिंगी सुक्याच्या पायथ्याला, आणि हा आपला गड आता बघा कसा दिसतो या ठिकाणी. आणि हे खाली उतरल्यानंतर हा आपला रिव्हर्स वॉटरफॉल, हा नानाचा अंगठा, आणि त्याच्या पलीकडे आपला नाणेघाट. आणि या ठिकाणी आपण आपल्या गाड्या पार्किंग केलेल्या आहेत.
तर हे सगळं आता व्यवस्थित या ठिकाणी दिसायला लागले, कारण आता धुके पूर्णपणे गेले. नानाचा अंगठा थोडासा झूम करून दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा नानाचा अंगठा. 2-2 मिनिटाला वातावरण चेंज होते, त्यामुळे आपल्याला एक अंदाज येत नाही. हे बघा, ही थोडीशी पालवी कशी फुटलेली आहे बघा या ठिकाणी. किती छान दिसतंय. एक फूल पण आलं इथं. तर आपण कुठे जाऊया. हे बघा काय नजारा दिसतो या ठिकाणी. इथं अक्षरशः ढग उतरलेत खाली, आणि हा पूर्ण कडा. गड उतार होताना हे वातावरण बघितलं कसं आहे. तुम्ही हिंदीमधली राज मूवी पाहिली असाल, राज. त्या राज मूवीचं जंगल आहे. कसं दिसते आता हे पाहायला तुम्हाला इथे यावं लागेल. ते तुम्हाला व्हिडिओतून किंवा घरून समजणार नाही. नक्की या ठिकाणी भेट द्या. कसं दिसतंय ये. तिथं कोणता तरी पक्षी ओरडतोय. त्या पक्षाचा आवाज ऐकला का? आता गड उतार होत असताना आमच्या समोर एकच समस्या होती, ते म्हणजे हा डॉगी हा